आता त्या कृष्णीच्या घरी किस्त बी दिलं तरी बी त्यासनी काय पुरणार आहे बी, किती बी दिलं तरी कमीच पडणार. असं का बोलताय गुली मावशी? माझ्या मामा मामींच्या उलट कसल्याच अपेक्षा नाहीत. जी मिळेल त्यात दोघं बी सुखी आहेत बघा. अगं तसं नाही, ती तुझ्या मामीच्या किस्त्या ओळखी आहेत त्या ग, अख्खी भाजी मंडई येईल बुत्ती सोडाय म्हणून म्हणलं मी. बर तिचं चहा पाणी देऊन झालं असेल तरी ये की, वाईच बस की इथं, माझं लय हात दुखायला लागले ते बघ भरून भरून. अगं काय बोले, नव्या नवरीला कामाला लावतीयस? कृष्णा जा तू आवर तुझं, आशा यायची वेळ झाली असेल, पुन्हा आल्यावर घाई नको. तुझे कपडे भरलेस? नाही अजून. जा भर लवकर, उठ. ही भरून जाते की? नाही नको, आम्ही दोघी हाय ना इथं, जा तू उठ. हा मी बी जाते, माझं लय हात दुखायला लागले ते बघ. गुलेबाईच राहिले, एवढं कर आणि मग तुला काय आराम करायचंय तू कर. बरं बाई चल लवकर चल. हवं काय बघताय? बोला की. अगं बोलायला तोंडात शब्द तरी फुटलं पाहिजेत. असे लेच भारी दिसतीस बघ. कृष्णाची मामी आणि विदाजांची विनबाई शुभतीस बघ. असं वाटतंय अजून एकदा तुझ्यावर लगीन करावं. तुमचं आपलं काहीतरीच असतंय. बनस, मला माहित आहे तुम्ही आमच्यावर नाराज आहे. कृष्णेचं लग्न आम्हाला थाटामाटात नाही करता आलं, माफ करा आम्हाला. खर तर लग्नात कृष्णीची समधी हाऊस मौज करायची होती, तिला जे जे पाहिजे ते द्यायचं होतं. पण नशिबापुढे कुणाचं काय चालतंय तेव्हा. मला तर तिथं असून बी पुरीच्या डोक्यावर अक्षता टाकता नाही आले. लग्न आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून काय झालं, पण सासरच्या बाबतीत नशीब काढले आपल्या कृष्णेनी. तुमची पुण्य तिच्या वाट्याला आली बघा वंस. आता पोरग कमी शिकलेला आहे पण हुशार आहे, कर्तृत्वान आहे आणि कृष्णीची काळजी घेणार आहे. तो तिला लई सुखट ठेवल. आम्ही तिला देऊ शकलो नाही एवढं सुख देईल तो तिला. आणि वंस, जरी कृष्णी लगीन करून सासरी गेली असली ना तरी आम्ही तिला कधीच अंतर देणार नाही, हा शब्द देते मी तुम्हाला. अगं ताई गेल्यावर मला लई टेन्शन आलते ग. असं वाटायचं तू कृष्णाला सांभाळायला नाही तर नाही ना म्हणणार. तिला लेकीचं प्रेम देशील का, आईची माया देशील का? खरं सांगू का तुला, तो तिला तिच्या आईची कधीच उणीव भासून दिली नाही. सख्या आईपेक्षा लय माया लावलीस, माझ्यापेक्षा तिला तू लय जीव लावलास. खरंच मी लय भाग्यवान आहे बघ, लय नशीबवान आहे. तुझ्यासारखी बायको मला मिळाली. आपण मग रडताय कशा पाई? तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे ना. असे हे आनंदातच आश्रय, तुला नाही कळणार ते. मला न कळायला काय झालंय? मला काही माहित नाही वे तुमचा माझ्या आणि कृष्णीवर किती जीव आहे ती. आणि तुम्ही असं रडलेलं कृष्णीला अजिबात आवडणार नाही. तुला कपाटातलं काय पाहिजे का? कृष्णा हे बघ, ह्या सगळ्यात माझी काय बी चूक नाही बघ. अगं मी काय बळणी केलंय वय, ते सगळं करणं गरजेचं होतं. कृष्णा अगं मी काय तसला माणूस आहे का गैरफायदा घेणारा? मी जर ते केलं नसतं ना तर तुझा जीवच वाचला नसता. तुला माहिती आहे ना मी असं कधीच स्वप्नात बी चुकीचं वागणार नाही. कृष्णा तू बोलणार आहेस का नाही माझ्यासोबत? हे बघ
जी काय तुझ्या मनात आहे ती मला स्पष्टपणे सांग, नाहीतर मी तुला इथनं कुठंच जाऊ देणार नाही. कृष्णा, फोन बी लागणं झालंय. काय झालं असेल? मी एकटी जाऊ का? नाही, ती बी बरोबर नाही दिसायचं. काय करू काय बी कळना झालंय. काय बाया, अजून कोणच न्यायला आलं नाही आणि इथं नवरी एवढी नटून बसल्या. का सोपान आणि अशा मानापानासाठी अडून बसली असतील? तसं काय असेल तर सांग बाय, मी लगेच रंजीला सांगते. नाहीतरी घरंदाज माणसांपेक्षा का नाही, ज्यासनी काय मिळत नाही ना त्यासनीच मानापानाची लय हवा असत्या. माझे मामा मामी तसे नाहीत. त्यांना मान घेण्यापेक्षा द्यायला आवडतोय. ते इतरांचा लई मान राखतात, त्यामुळे इतर लोक त्यांच्याशी मानानच बोलतात. हो, मग अजून कशी आली नाही ती? का त्यासनी तुला न्यायची इच्छाच नाही? इच्छा का बरं नसल? आता मला तर काय माहिती बाय, पर काय बी म्हण कृष्णे, मला तुझं लई वाईट वाटतं बघ. तुझ्या नशिबात ना आईबाचं सुख ना त्या नवऱ्याचं सुख. उरली सुरली एकच तुझी इच्छा होती, लई शिकून लई मोठं होयाचं. पर ह्या लग्नानं त्यात बी आडकाठी आणली. आता कशाचं तुझं शिक्षण पूर्ण होतंय न कसलं काय? भाऊसाहेबांनी माझ्या मामीला वचन दिले, ते यापुढे बी मला शिकवणार आहेत म्हणून. अगं इथं तुझं मामा मामी तुला इचरणं झाले. ती लगीन झाल्यापासून वाऱ्यावर सोडून दिल्यागत वागते ती. आणि बाकीच्यांचं काय घेऊन बसलीस बाई? इथं आजकाल माणसासनी स्वतःच्या पोराबाळांचं करणं होईना झाले, आणि तू तर त्यांच्या पोटची बी नाहीस. त्यात तुझं लगीन एवढ्या मोठ्या घरात झाले. आता ह्या इदा त्यांच्या घरच्या रीती भाती त्यासनी काय परवडणारे आहे ती वितवा? मला तर वाटतंय कृष्णे, त्याच्यामुळेच त्यांनी काढता हात घेतला असणार. शक्यच नाही. माझं मामा मामी असं कधी बी करणार नाही. ते जीवाचं रान करतात, पण माझ्या आनंदासाठी, माझ्या मान सन्मानासाठी, माझ्या शिक्षणासाठी मला कधी बी काय बी कमी पडू देणार नाहीत. हा, नाही मी त्यांच्या पोटची पोरगी, पण ते मला आई वडिलांप्रमाणेच आहेत. सख्या आई वडील बी पोटच्या पोराला इतकं प्रेम देत नसतील एवढं माझं मामा मामी माझ्यावर प्रेम करतात. जग इकडचं तिकडं झालं ना तरी बी ते मला अंतर पडून देणार नाहीत, याची खात्री आहे मला. हा, म्हणजे असेल बी तसं, आणि तसं असलं तर चांगलंच आहे की. मला तर काय नको हायवी तवा. म्हणजे बघ बाय, आता मला वाटलं म्हणून मी बोलली, आणि तसं बी ती दोघं जेव्हा तुला न्यायला येतील का नाही तेव्हा कळलंच की तुझ्या मामा मामींचं तुझ्यावर किस्त प्रेम आहे ती. अशी आम्हाला मान्य आहे, मी तुला कर्जाबद्दल सांगायला पाहिजे होतं. माझं चुकलं, मला माफ कर. चल राग सोड, आपण कृष्णाला घेऊन येऊ ना. तुम्हाला काय कळतं का? वाजले बघा किती. अहो, नव्या नवरीला एवढं कोण राज्याला आणायला जातं का पाच परतवण्याला? काय म्हणतील तिच्या सासरची? अगं मग आणायचं राहून दे, पण तिला फोन करून तरी सांगितलं पाहिजे.
लिकरू पाखरागत ग वाट बघत असेल. थांब मी तुला फोन करून सांगतो आज काय जमलं नाही, उद्या येतो म्हणून. आणि काय याला जमलं नाही विचारलं तर काय सांगणार तुम्ही? भाऊसाहेब या की या बसा. बसा मी चहा आणते. हा नाही नको, चहा घ्यायची वेळ नाही आता. अरे ती पोरगी तिकडे तुमची वाट बघते आणि तुम्ही तर निवांत बसलाय. का आला नाही तिला घ्यायला? सोपान काय विचारतोय आम्ही? अहो लायसनच्या कामासाठी तालुक्याला गेलतो ना, त्यामुळे यायला उशीर झाला. आता तुमच्या पुढे येऊन टिकलोय बघा. माझं खोटं वाटत असलं ना आशाला विचारा. होय, हे असणे उशीर झाला नाही तर आम्ही येणारच होतो. अगं मग तू एकटी आली असतीस तरी चाललं असतं की. आम्ही काही कृष्णाला पाठवणार नव्हतो का? बरं चला, अख्खा दिवस वाया गेला, आता आणखीन वेळ नका वाया घालू. आवरा लवकर. पण भाऊसाहेब एवढ्या रातच्याला कसं आणायचं? नाही म्हणजे नव्या नवरीला रातच्याला आणू नये म्हणतात ना, म्हणून म्हणलं. असं कोण म्हणतंय? अगं पूर्वीच्या काळी लोक बैलगाडीनं जायची यायची, रातचा रस्ता दिसायचा नाही. मग एसटी सुरू झाली, ती दिवसातून 2 जाच असायची आणि रातची एसटी चुकली तर परत याची अडचण व्हायची, म्हणून लोक सकाळीच घेऊन जायचे. आणि आता इथं काय अडचण आहे ग? हा, एकाच गावात आपण राहतो, इथून इथं तर घेऊन जायचंय. चल, पोरीला नाराज नका करू. हा, आणि आमच्या सुनबाई नाराज झाल्या तर आम्हाला बघवणार नाही, आलं ध्यानात. मला पण या नात्याला पुढे घेऊन जायला जमणार नाही. आणि जोवर तुम्हाला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. राया, काय र? कृष्णा गेल्या म्हणून कर्मा नाही का काय तुला? अगं तसं काय नाही. नाहीतर बघ बाबा, घरची जशी फसल्या ती तसा तू बी तिच्या जाळ्यात फसशील. हा म्हणजे? तुला काय एवढं बी कळना मी कृष्णीच्या आजूबाजूला काय चाललंय ती. तिने बळनं तिच्या मामा मामीसनी सांगितलं असेल बघ न्यायला येऊ नका म्हणून. म्हणजे मग भाऊसाहेबांनी जावं लागल ना त्यांच्या मिनत्या करायला. आणि अक्षी तसंच झालं बघ. भाऊसाहेब गेल्याशिवाय नाही तीच आली. अगं कामात अडकली असतेली तर हातातली कामं सोडून तिला न्यायला आली असती तर करोडोंचं नुकसान नसतं का झालं त्यांचं. मी सांगते राया तुला, हळूहळू ह्यांच्या अपेक्षा कशा वाढत जाते ती का नाही तू बघच. अरे ह्या गरीब लोकांनी मी चांगली ओळखून आहे. आपल्यासारख्या श्रीमंत लोकांच्या लेवलला यासाठी का नाही ही काय वाटल ती करायला तयार असते ती बघ. आपल्यासारख्यांकडनं काम करून घेतली, आपल्यासारख्यांची मान खाली घालवली का नाही म्हणजे मगच ह्यांच्या जीवाची शांती होती. बघ तू माझ्याकडनं लिहून घे, एक ना एक दिवस भाऊसाहेबांची आणि आपल्या घरच्यांची मान खाली घालायला लावत्या का नाही बघ. आणि ही समद कारखानं एक दिवस तिच्या ताब्यात घेत्या का नाही बघ तू. ती शक्य नाही. मी इथं कशाला आहे? मी माझ्या घरच्यांची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही. आणि मी असताना कारखान्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघायचा तर इशय सोडून द्या. ती कारखानं मी माझ्या कष्टाने उभं केल्यात. आणि असं पण मी जर तिला बायको म्हणून स्वीकारलंच नाही तर तिचं काय चालणार या घरात?
मी असताना ती येईल आणि सगळं ताब्यात घेईल हे कधीच शक्य नाही. इकडे काय झालं? कशाला बोलावलं? अहो माझ्या जीवाला अजिबात चैन नाही बघा. तिच्या आता रायात नक्की काहीतरी झालंय. त्या बिगर ती अशी रडायची नाही. तू तर आत्ताच म्हणले ना माहेर आल्यावर नव्या नवरीचं डोळं पाणवत्यात म्हणून पहिल्यांदा. हो भय, पण तिचं डोळं त्या कारणासाठी पाणवलं नव्हतं. तिने रडू नये, तिला बरं वाटावं म्हणून मी तसं म्हणलं होतं. पण तिच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे बघा. मामी आहे मी तिची. तिचं जरा कुठं काही बिनसलं की लगेच कळतंय मला. घराबद्दल तर नसताना कळलं काय? नाही नाही, तसं वाटत नाही मला. मला काही माहित नाही बाई. तिला ह्या घराबद्दल कळलं तर तिला किती वाईट वाटेल ती. मामा मामी तुम्ही अजून झोपला नाही वे? अगं झोपणारच होतो. व्हायचा आवरावर बाकी होती ना म्हणून थांबलेल्या. आम्ही पण मदत करत होतो. कृष्णे अगं अगं काय करतेस हे? एक तर 2 दिवसाकरता आलेस तू आणि माहेर येऊन काम करणार आहेस वय? ठेव बघू ते. जाऊन आराम कर. जा जाऊन झोप जा तू. अगं 2च दिवस मदत करायला मिळते तुला, तेवढं तरी पुण्य लाभू दे की. अगं पुण्य तर मागच्या जन्मी मी केलंय म्हणून तर माझ्या पोटी जन्माला आली नाहीस तरी बी तुझी आई होता आलं मला. वय ग मामे, आता तुला घराकडे ध्यान देता येत नसेल काय ग? मी काय म्हणते, मी आदन मधनं येत जाईन घर आवरायला. हा फक्त मला घर आहे तसं पाहिजे बरं का, अगोदरच सांगून ठेवते. राया अरे काय झालंय? असं तोंड काय पाडलंय? काय वहिनीची आठवण यायला लागली काय? पप्या आठवणीचं काय घेऊन बसलायस तू? राया इकडे कृष्णाला तिच्या सासरे आणायला जायला सुद्धा तयार होईना. पटला राया तुझं हे वागणं पटलं आपल्याला. अरे पण रायाने वहिनीला नाही आणलं तर लोक काय म्हणते? लोकांचं काय म्हणायचं जाऊ दे तिकडे. रायाने काय आपल्या आयुष्याची माती करून यायची का दुसऱ्यासाठी? आता जिच्या संग आपलं लग्न होणार होतं तिच्याशी न होता जी पोरगी आपल्याला आयुष्यात पसंत नाही पडली तिच्याशी लग्न झालं तर कुणी बी रायासारखंच वागेल की. होय राया? अरे तुझं सगळं खरंय. वहिनीला इतके दिवस माहेरी ठेवणं बरोबर वाटते काय? कधीतरी आणावंच लागेल की. नाही आणणार मी. बघू कोण काय करतंय. आणि मी नव्हतो गेले तिच्याकडे मायाशी लगीन कर म्हणून सांगायला. आता परत आणायला पण तिला जाणार नाही मी. कळलं ना? आणि परत जर विषय काढला तर ए बाबा नाही काढत असला विषय. तुमच्या दोघांच्या भांडणात उगं माझा जीव जायचा. असं बी तू वहिनीला घरी ना आणलं तर वहिनी काय कारखाने येणार नाहीत वय? नाही तिकडे पण नाही येणार ती. तू चल गाडी चालू कर. अजून काय देऊ का? काय बडीशेप बिडशेप काय खायचे का? नको. मग लिंबू बिंबू प्यायचे का पाण्यात पिळून? झाला तेवढा पाहुणचार लई झाला. हा येतो आता. भेटू परत. आत्ता निघतोय. कर्जाचं ध्यानात ठेवायचं. घर खाली करायला लागल नाही तर आधीच सांगतोय. मामा मला खरं खरं सांग बर का, कोण होते ते आणि आपण का बरं त्यांचा एवढा पाहुणचार केला? हा अगं तुला सांगितलं ना माझा दोस्त होता म्हणून. आता एवढ्या वर्षात घरी आलाय म्हणजे पाहुणचार नको का करायला? तसं बरं दिसतं का सांग बरं? असे तू काय बघत उभं राहिले? अगं आवर की दाखलं मला कावा पण न्यायला येते कृष्णाला. हो होय कृष्णे, तू कापड आवरायला घे. त्यावर मी बुत्तीचं काय ते बघते. अगं बाय माझे, तू एकटी करणार आहेस बाई सगळं? लाडू पोळ्या करंजा एकटीला झेपणार आहे का?
मी काय म्हणते दोघी मिळून करू, पट्टीशी होऊन जाईल. हा अजिबात नाही. तू कशाला बी हात लावायचा नाहीस. आणि तसं बी मी मस्त खंबीर आहे सगळं करायला. आणि तू पाहुणी आहेस या घरची आता. ही आणि कुणी सांगितलं का तुला? हा अजिबात नाही. हे घर माझं आहे आणि कायम माझं राहणार आहे. आणि पाहुणी असायला मी काय परकी आहे वे? आयुष्य गेलंय माझं या घरात. आणि मी अगोदरच सांगते, मला या घरात कुणी बी परक करायचं नाही. अगं बाय, माझे परक कोण करताय तुला? पण सासरी तर जावंच लागेल ना. जा तू आवरायला घे. राया कधी पण येतील. हा अशी आता कसं समजून सांगायचं हिला? कर्ज नाही फिटलं तर आपण समधीच्या घराला परकी होणार आहे म्हणून. हे बघ, कृष्णा काय आता कारखाना येत नसते, तर आपली चांदी आहे आता. अरे चांदी नाही, दिवाळी म्हण दिवाळी. रस्ता सगळा मोकळा आहे. सगळी केमिकलची हळद खपवून टाकू, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. माझा पण तोच प्लॅन आहे. पण कसं बाप्या, आपण अर्ध्या कोणाने पिवळं व्हायचो, बेफिकीर राहायचो, आणि ते कृष्णांमध्ये काहीतरी घोळ घालायची. अरे पण ते राय म्हणलं ना कृष्ण येणार नाही म्हणून. हा, त्याचीच खात्री करून घ्यायची, म्हणजे ऐन टायमाला गोंधळ नको उडायला. रायला खरंय का? थांब मी बघतो. राया, राया थांब. ते कृष्ण आज खरंच नाही येणार का कारखान्यावर? तुझं काय काम आहे रे तिच्याकडे? तुला एकदा सांगितलं ना ती येणार नाही, मग कशाला परत परत विचारतोय? अरे तसं नाही रे, विश्वजित सरांच्या कंपनीला माल पाठवायचा ना. म्हणलं ती जर येणार नसेल तर काय? हा, ह्याच्या आधी बी इतके वर्ष काय तीच होती का इथं? माल जाणार आणि तो बी आजच जाणार. तुम्ही ट्रक भरायला घ्या. मामे, अगं एवढ्या लवकर का बरं उठलीस? हा, व्हायचा आराम करायचाच का नाही? आणि हे काय, ही अशी भांडी सामान असं का भरले जणू आपण घर सोडून निघालोय? अगं ती घरातली समधी कामात मला एकटीलाच करायला लागतात ना. तू बी नसतीस मदतीला, म्हणून जास्तीचं सामान आवरून ठेवलं बघ. अगं माय माझे, मला सांगायचंच का नाही, मी केली असती मदत. काय गरज होती का एकटीनं करायची? हा, आता मी आले तुझ्या सासरला तर देशील मला काम करून? नाही ना व. आणि तसं मी तुझ्या सासरे गेल्यावर तुला काम करायचीच आहे ती. आता माहेरी आलेस तर वाईस 2-4 दिवस आराम कर की. हा, तू काम कर, मी आराम करत बसते. काय मामे, मी एक काम करते, मी अंगण सारवते. हा, आलेच. आता काय उपयोग आहे अंगण सारून? उपयोग का नाही बरं? अगं नाही म्हणजे आता दिवाळी झाली ना म्हणून म्हणलं. बरं जा, तू तयारी करायला घे. राया कवा बी येतील तुला न्यायला. आज तू तुझ्या घरला जाणार आहेस ना मग. जा आवरून घे. तो आला की करता येईल की तयारी? नाही नाही ना ग, तू आवरून ठेव तुझं. त्यासनी परत काही काम असेल तर परत थांबायची नाही तिथे. तू आवर, म्हणजे ती आली की लगेच निघता येईल तुम्हाला. ठीक आहे. हे तर लोक लेक माहेरी आले की तिने आणखीन 3-4 दिवस राहावं म्हणून धडपडत असते ती. पण मी मात्र तू लवकर घरी जावंस म्हणून धडपडते. मला माफ कर कृष्णे. कृष्णाला आणायला रायात जाणार. कृष्णाला आणणं ही त्याची जबाबदारी आहे आणि ती त्यालाच पार पाडावी लागणार. आणि यात आम्हाला दुसरी कुठलीही कारण नकोयत. कृष्णाला रायात आणणार, विषय संपला.
जोवर तू मला तुझी बायको म्हणून स्वीकारत नाहीस तोवर मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. अरे कुठं आहेस? काही न खाता पिता गेलायस. माझी इच्छा नाही खायची. अरे राया, असं उपाशी राहून काय होणार आहे का? अशाने गोष्टी बदलणार आहेत का? तू एकदा भाऊसाहेबांशी का नाही बोलत या सगळ्यावर? हे बघ, माझ्यात हिंमत नाही. तूच बोल त्यांच्याशी. त्यांना सांग कृष्णाला आणायला मी जाणार नाही म्हणून. अरे असं वागू नकोस. राय, ते काय करायचं ट्रकचं? पाठवायचं आहे का नाही? आरती, हॅलो, तुम्ही काळजी करू नका. आजच्या आज तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचवेल. राया, कृष्णाची सही घेतल्याशिवाय ट्रक सोडता नाही येणार आपल्याला. मी काय म्हणतोय, आपणच करायची कसं? ए पप्या, तुला माहिती आहे ना, धंद्यात लबाडी मला अजिबात चालत नाही. अरे यार, मी तुझ्या फायद्याचीच गोष्ट बोलतोय की. आता तू त्यांना शब्द दिलाय, आता कृष्णाने सही केल्याशिवाय आपल्याला ट्रक पाठवता येईल का? कृष्णे, ए कृष्णे, अगं राय आले ती, जावई बापू आले ती, जा जाऊन पडदेशी तयार हो. मला वाटलं नव्हतं राया एवढ्या लवकर अट मान्य करत. असं वाटत होतं तू आता काय मला लवकर न्यायला येतच नाही, पण शेवटी त्यांनी माझी अट मान्य केली. तर मला बायको म्हणून स्वीकारायला तयार झालाय तो. आज खऱ्या अर्थानं मी रायाची बायको म्हणून सासरी जाणार. ऐकलत का? घ्यायचं. राया, नाश्ता करायला ये. राय, हिशेबाच्या फाईली आणल्यात ना कारखान्यात? होय, घेऊन या, आम्ही जरा बघतो. हा. काही पेमेंट करायचे होते, चेक लिहून ठेवलं, फक्त याच्यावर सही पाहिजे होती तुमची. बर, ते विश्वजित रावांच्या कंपनीची ऑर्डर पूर्ण झाली का? नाही, तेच पूर्ण करायचं चालली आहे. एवढा उशीर का लागतोय? माल तयार आहे ना? हो, पण कृष्णाच्या सह्या झाल्या नाहीत पेपरवर अजून, त्यामुळे ट्रक नाही पाठवला. अजून कशा नाही झाल्या सह्या? राया, कामाला होणारा एवढा उशीर आपल्या कारखान्याला परवडणारा नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे घरात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम कारखान्याच्या कामावर होता कामा नये. येते का ध्यानात? विश्वजित रावांचा फोन येण्याच्या आत त्यांची ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. कृष्णाची मामी
इकडं कारखान्यात? ती इथं काय करते आता? हा बोल, काय र? हॅलो मम्मी, कृष्णीची मामी कारखान्यात आली. काय? अरे ती अशी काय करते तिकडं? आता मला काय माहिती. आपण ती कोणाला तरी शोधते बरं का. बहुतेक रायाला शोधतीये. मम्मी, राया निघाला का ग? नाही नाही, हाय तो हितच आहे अजून. हे बघ, तू एक काम कर, तिला तिकडच बसवून ठेव. हा, आणि ती अजिबात घरला आली नाही पाहिजे. आणि हे बघ, कारखान्यावर रायाची आणि तिची गाठ नाही पडली पाहिजे, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे बघ. आणि तिचा असा अपमान कर का नाही की परत तिची हिंमत नाही झाली पाहिजे कारखान्यावर याची. रडतच घरला गेली पाहिजे बघ. मम्मी, तू नको लोड घेऊ, मी करतो काय करायचंय. ठेव फोन. का हो, काय झालं? कोणा शोधता येतं? ते राया आहेत का? आलं नाही ते अजून? आल्यावर सांग. बसा तिकडं. बसा म्हटलं की लगेच बसायचं वय. ऑफिस आहे, लोक येतात जाते तिथनं. उठा आहेत ना, तिकडे बसा पलीकडे. उठा म्हणतोय की, जा म्हणतोय की. नबी येते ती. मग आम्ही तुम्ही अजून इथेच आहे वय? ती राया येणार होतं ना? तुम्हाला कोण सांगितलं नाही वय? घ्या आता. रायाचा फोन आला होता मला की त्याला जमणार नाही म्हणून. जाऊ तुम्ही इथनं आता. पण मला बोलायचं होतं त्यांच्याशी. बोलायचं होतं? तुमचा जावई सासरवड्यात आला की मग बोला. जावई आहे म्हणून सगळ्यात दाखवत फिरू नका. निघायत ना आता. म्हणे जावई. मामी कशी आली नाही अजून? लईच उशीर झालाय. फोन करून बघते. अगं बाई, ही फोन भी इथंच ठेवून गेली. मामीच्या मनात काहीतरी सुरू आहे. मी मंडईत जाऊन बघते. मला काय, मी हात जोडतो, तुमच्या पाया पडू. आमच्या अजून थोडं उपकार करा. थोडी मुदत वाढवून द्या. वाटलं तर आपलं ठरलंय त्याच्यापेक्षा मी अजून व्याज वाढवून देतो. अरे घेतलेले पैसे परत द्यायची लायकी नाही तुझी, आणि तू वाढवून व्याज देणार? याला समजला का काय मला तुझ्यावर विश्वास ठेवायला? माझे पैसे मला आत्ताच्या आत्ता या जागेवर परत पाहिजेत, नाहीतर घर खाली करायचं. ओ दादा, दादा असं करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. हवं मामाला घरातनं बाहेर काढू नका. कृष्णीला कळलं ना तर ती धोका नाही सहन करणार हो. मी लिहून देतो तुम्हाला. खरंच तुम्हाला वाढवून व्याज देतो. माझे विश्वास ठेवा थोडा. आता तू एवढं बोलतोय तर तुला आठवड्याभराची मुदत वाढ द्यायला काही हरकत नाही. बोला. तुमचंच काम करायला आलो तो, पण अजून एक आठवड्याची मुदत वाढून द्यायची म्हणतोय. सोपान व्याज वाढवून देतोय. तुझं काय सासू सासर आहे ती तेव्हा त्यासनी मुदत वाढवून द्यायला? अजिबात मुदत काय वाढवून द्यायची नाही. समद पैसे आत्ताच्या आत्ता काढून घे त्याच्याकडनं. आणि जर नाही ती दिलं पैसे तर घरातनं समद सामान बाहेर फेकून दे, नाहीतर तुझं जिनं हराम करून ठेवीन मी. पैसे पाहिजे आहे ती नव्हता तुझं तुला? पैशासाठी तर चाललंय ना समद. हा, मग ते हाकलून त्यासनी घरातनं. लागतो कामाला लगेच मी.
तुमचं लय उपकार झाला बघा आमच्या, आम्हाला मुदत वाढवून दिली. आता ह्या आठवड्यात काय करतो, कुठनं पण काय पण करतो आणि तुमचं समद पैसे आणून देतो बघा. तुला कोणी सांगितली मुदत वाढ दिली म्हणून? येडबीड लागले का काय? तुझ्या आधीच लय लाड झालेत, लय मुदत वाढ दिली मी तुला. आता विषय स्टॉप. माझे पैसे इथं टाकायचे, नाहीतर ती माणसं बघितली का, ती तयार आहेत तुम्हाला घरातनं बाहेर काढायला. अहो दादा, ही कोण माणसं आहे ती? आणि तर काय चाललंय? अरे मामा सांगशील का? ते कुठल्या तोंडानं सांगणार आहेत? मी सांगतो. वसुली चाललीये. कसली वसुली? तुझ्या मामानं कर्ज घेतलंय माझ्याकडनं, त्या बदल्यात एक घर घाण टाकलंय. त्याची आज शेवटची मुदत आहे. मामे काय रे मामा, माझ्यापासून तुम्ही दोघांनी का बरं लपून ठेवलं? मला का नाही सांगितलं? हा, मी कोणच नाही बाई तुझी. अरे मामा, मला सांगितलं असतंस तर मी काहीतरी मार्ग काढला असता ना यातनं. नाही, मी आपलं घर यांच्या हातात जाऊन देणार नाही. हो दादा, तुम्हाला तुमचे पैसे मी देते, मला फक्त येळ द्या. पैसे द्यायची वेळ संपली. आता तुमच्या सगळ्यांची वाईट वेळ सुरू झाली. आजपासून हे घर माझं आहे, माझं. आपापला बोऱ्या बिस्तारा उचलायचा आणि निघायचं इथनं. चला. तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला तुमचे पैसे मिळतात, मला फक्त आठवड्याभराचा येळ द्या. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या मामाला अगोदर स्लाइट टाइम दिलाय मी. आता 1 मिनिट पण नाही. हे अरे तुम्ही काय बघताय? जावा, फेका त्यांचं सामान बाहेर. चला. कशाला बोलवलंयस मला? हायतच का अजून गाल फुगल्या तर? मग तुला काय वाटलं हे घर माझं नाहीये, नाही राया माझा नवरा आहे, तरी इथे आल्यावर मला आनंद होईल? अगं अंतरा, कळतंय मला समज, पण तू अजिबात काळजी करू नगस. आता लवकरच राया आणि ही समद घर तुझं झालेलं असेल आणि ती कृष्णी रस्त्यावर आलेली असेल. तसं बघायला गेलं तर आजच ती रस्त्यावर आली असेल बघ. माझी माणसं तिच्या मामा आणि मामीच्या घरातलं सामान बाहेर फेकाय गेले. ती म्हणजे का असं का करताय? इकडे सांगते तुला समज. असंच पाहिजे तिला. आत्या, पण मला काय फायदा याच्या नाही. उलट अशाने ती कृष्णा त्या मामा मामीना या बंगल्यात राहायला घेऊन येईल. मला ना कधी कधी तुझ्या काही प्लॅन्स कळतच नाही. माझ्या लग्नासारखंच हा पण प्लॅन फसला तर मग काय करायचं आपण दोघींनी? प्लॅन बिन काय बी फसत नाही ती. मी सकाळी रायाला भेटल्या. राया मला काय म्हणला माहितीये का? कृष्णीला मी ह्या घरात परत कधीच आणणार नाही. काय म्हणतेस? अगं मी आधी सांगायचंच ना. हळूहळू. पण ती कृष्णा नुसती अशी दूर जाऊन चालणार नाही. ती कायमची दूर गेली पाहिजे, तर माझं आणि रायाचं लग्न होईल. जाईल, लय लवकर लय लांब जाईल बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. ही गुली आहे की तुला तर माहितच आहे, ह्या घराच्या समद्या चाव्या माझ्या हातात आहेत त्या. त्याच्यामुळे लय लवकर कृष्णी रायापासून कायमची लांब निघून जाईल. कधी कधी मिळणार आहे ती? सगळ्या संकटातून वाचते ती. ती मेलीच नाही तर मी मारेन तिला.